नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कालपासून मान्सून सक्रिय झालेला आहे. काल बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळाला आहे. आज देखील आपल्याला राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे, ते आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आज आणि उद्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला ही पाहायला मिळते. कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळते. आज आणि उद्या या संपूर्ण भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच सोलापूर, इकडे पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळते. एकंदरीत मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच कोकणपट्टीमध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता ही आज उद्या पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला तर बीड, लातूर, धाराशिव तसेच नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमी पाहायला मिळते. मित्रांनो, विदर्भामध्ये देखील 10 जून व 11 जून नंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. त्याचा देखील आढावा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. एकंदरीत जर राज्याचा आज आणि उद्याचा जर विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये आज उद्या आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात. आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.